द्रव्याचे मोजमाप मेजरमेंट ऑफ मॅटर इयत्ता 9वीच्या या प्रकरणाचा भाग 3 आपण पाहणार आहोत. दिलेल्या चित्रात वेगवेगळी संयुगे तयार होताना तुम्हाला दिसतील. व्हेरियस कंपाऊंड्स आर फॉर्म इन अ गिवन पिक्चर व त्यांच्यातील रासायनिक बंध म्हणजेच केमिकल बॉन्डही पाहता येतील. यावरून असा निष्कर्ष निघतो की संयुगाचे रेणू तयार होताना वेगवेगळे अणू रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. व्हेरियस ॲटम्स इन द मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर जॉईंड बाय केमिकल बॉन्ड. हे रासायनिक बंध तयार करताना अणू त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनचा उपयोग करतात व इलेक्ट्रॉनचे अष्टक किंवा द्विक पूर्ण करतात. An atom uses its valence electrons during formation of chemical bond and attains the electronic configuration of complete octet or duplet. या प्रकरणात रासायनिक बंधाचे म्हणजेच केमिकल बॉन्डचे 2 प्रकार आपण अभ्यासणार आहोत. एक आहे सहसंयुज बंध कोव्हॅलंट बॉन्ड, तर दुसरा आयनिक बंध आयोनिक बॉन्ड. सहसंयुज बंध म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलंट बॉन्ड? सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंचा जेव्हा संयोग होतो तेव्हा साधारणपणे सहसंयुज बंध तयार होतो. अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. जनरली अ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म व्हेन ॲटम्स ऑफ 2 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज कंबाईन. दीज ॲटम्स शेअर इलेक्ट्रॉन्स विथ ईच अदर. उदाहरणार्थ हायड्रोजनच्या अणूमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. हायड्रोजनच्या 2 अणूंमध्ये बंध तयार होताना दोन्ही अणूंमध्ये द्विक म्हणजेच डुप्लेट पूर्ण होऊन सहसंयुज बंध कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. H2O या सहसंयुज रेणूची निर्मिती. फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इन वॉटर मॉलिक्यूल. ऑक्सिजनचा एक अणू 2 हायड्रोजन अणूंबरोबर एकत्र येतो. इथे 2 हायड्रोजन अणूंबरोबर प्रत्येकी एका इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने ऑक्सिजन स्वतःचे अष्टक ऑक्टेट पूर्ण करतो, तर हायड्रोजन स्वतःची द्विक म्हणजेच डुप्लेट स्थिती पूर्ण करतो. यावेळी सहसंयुज बंध तयार होऊन पाण्याचा एक रेणू निर्माण होतो. इन वॉटर मॉलिक्यूल द ऑक्सिजन ॲटम कंप्लीट्स इट्स ऑक्टेट by forming 2 covalent bonds, one each with the 2 hydrogen atoms. आयनिक बंध आयोनिक बॉन्ड. आयनिक बंध इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून तयार होतो. आयोनिक बॉन्ड इज फॉर्म बाय एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स. उदाहरणार्थ सोडियमचा अणू 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो व सोडियमचा धन आयन तयार होतो, म्हणून सोडियमची संयुजा 1 आहे. Sodium atom gives away 1 electron and a cation of sodium is formed. Hence valency of sodium is 1. या उलट क्लोरीनचा अणू 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि क्लोरीनचा ऋण आयन तयार होतो. A chlorine atom takes up 1 electron and forms an anion of chlorine. Thus the valency of chlorine is 1. अशा रीतीने क्लोरीनची संयुजा सुद्धा 1 आहे. सोडियम स्वतःचा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो. यावेळी सोडियमने दिलेला 1 इलेक्ट्रॉन क्लोरीन घेताना इथे तुम्हाला दिसून येईल. आयनांवरील विरुद्ध प्रभारामुळे सोडियमचा धन व क्लोरीनचा ऋण या 2 आयनांमध्ये आकर्षण होऊन आयनिक बंध तयार होतो व NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड मीठ बनते. ड्यू टू अट्रॅक्शन बिटवीन द युनिट opposite charges on the 2 ions, ionic bond is formed between Na plus and Cl minus and the compound NaCl, that is sodium chloride, that is common salt, is formed. मूलके म्हणजे रॅडिकल्स. आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे 2 घटक असतात. ते म्हणजे कॅटायन धनप्रभारित आयन आणि ॲनायन ऋणप्रभारित आयन. हे घटक स्वतंत्रपणे जेव्हा रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात त्यामुळे त्यांना मूलके असे म्हणतात. कॅटायन्स दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज आयन्स
and anions, that is negatively charged ions, take part independently in chemical reaction and are therefore called radicals. आम्लारीधर्मी मूलके बेसिक रॅडिकल्स. कॅटायन रूपी मूलकांची जोडी म्हणजेच धनप्रभारित मूलकांची जोडी हायड्रॉक्साईड या ॲनायन रूपी मूलकासोबत झाली की विविध आम्लारी तयार होतात. त्यामुळे कॅटायनांना म्हणजेच धनप्रभारित आयनांना आम्लारीधर्मी मूलके म्हणतात. डिफरंट बेसेस आर फॉर्म when various cationic radicals are paired with a different anionic radical, that is hydroxide. Hence, the cationic radicals are also called basic radicals. इथे उदाहरणामध्ये Na या कॅटायन रूपी म्हणजे धनप्रभारित आयनाची OH म्हणजेच हायड्रॉक्साईड या गटाशी झालेली बांधणी तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे K या पॉझिटिव्ह आयन म्हणजेच कॅटायनाची OH बरोबर झालेली जोडणी इथे पाहू शकता. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड ही आम्लारी बेसेस इथे तयार झालेली दिसून येतात. आम्लधर्मी मूलके ॲसिडिक रॅडिकल्स. ऋणप्रभारित मूलके म्हणजेच ॲनायन रूपी मूलकांची जोडी हायड्रोजन आयन या कॅटायन रूपी मूलकाबरोबर झाली की आम्ले तयार होतात. त्यामुळे ॲनायनांना आम्लधर्मी मूलके म्हणतात. डिफरंट ॲसिड्स आर फॉर्म when different anionic radicals are paired with the cationic radical, that is H+. Therefore, the anionic radicals are also called acidic radicals. इथे उदाहरणामध्ये तुम्हाला Cl-, Br-, I-, Cl म्हणजेच क्लोरीन, Br म्हणजे ब्रोमीन आणि I म्हणजे आयोडीन. त्याचप्रमाणे नायट्रेट NO3- हे घटक ॲसिडिक रॅडिकल्स म्हणून दिसून येतील. हे ॲसिडिक रॅडिकल्स आम्लधर्मी मूलके जेव्हा हायड्रोजन बरोबर एकत्र येतात तेव्हा उदाहरणात दिल्याप्रमाणे HCl ज्याला आपण हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणतो अशी आम्ले इथे तयार झालेली पाहू शकता. साधे मूलक सिंपल रॅडिकल्स म्हणजे एकच अणू असलेली मूलके. इट इज कॉल्ड मोनो ॲटॉमिक रॅडिकल. उदाहरणार्थ Na+, Cu2+, Cl-, F- किंवा Br- या पद्धतीने त्या तक्त्यात मोनो ॲटॉमिक साधी मूलके तुम्हाला दिसून येतील. या उलट संयुक्त मूलके कंपोजिट रॅडिकल म्हणजे प्रभारित असा अणूंचा गट असणारी मूलके. When a radical is a group of atoms carrying charge. उदाहरणार्थ SO4 NH4+. इथे हा सल्फेटचा गट जो आहे त्या गटात तुम्हाला S म्हणजे सल्फर गंधक आणि O म्हणजे ऑक्सिजन हे दोन अणू एकत्रित आलेले दिसून येतील. तर NH4 या अमोनियमच्या गटात N म्हणजेच नायट्रोजन आणि H म्हणजे हायड्रोजन हे दोन अणू एकत्र येऊन अणूंचा गट तयार होतोय. त्यामुळे यांना आपण संयुक्त मूलके कंपोजिट रॅडिकल असे संबोधतो. संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे. राईट डाऊन द केमिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. विविध संयुगांची रासायनिक सूत्रे लिहिण्यासाठी त्यातील मूलकाच्या संयुजा माहीत असणे आवश्यक आहे. इन ऑर्डर टू राईट द केमिकल फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड इट इज नेसेसरी टू नो द व्हॅलेन्सी ऑफ द व्हेरियस रॅडिकल. खाली तुम्हाला आयन हायड्रॉक्साईड कसे तयार होते त्याचा केमिकल फॉर्म्युला म्हणजे रासायनिक रेणुसूत्र कसे तयार झालेले आहे ते पाहता येईल. इथे Fe संयुजा व्हॅलेन्सी ऑफ Fe इज 3 आणि OH हायड्रॉक्साईड गट जो आहे त्याची संयुजा आहे 1. यातील 1 हा Feला लागू पडतो तर Feची संयुजा व्हॅलेन्सी जी 3 आहे ती OHला लागू पडते आणि म्हणून केमिकल फॉर्म्युला रासायनिक रेणुसूत्र आयन हायड्रॉक्साईडचं तयार होतं FeOH थ्राईज. OH हा अणूंचा गट आहे त्यामुळे तो कंसात लिहिला जातो. कॅल्शियम ऑक्साईड या उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता की कॅल्शियमची संयुजा 2 आहे तर ऑक्सिजनची संयुजा पण 2च आहे. व्हॅलेन्सी ऑफ कॅल्शियम इज 2 अँड व्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन इज ऑल्सो 2. या ठिकाणी
+2 आणि -2 असल्यामुळे दोन्हीही एकमेकांना नलिफाय करतात. दोघांची संयुजा जी आहे ती आपण रेणुसूत्रामध्ये दाखवली नाही तरीसुद्धा चालू शकते. म्हणून त्याचा केमिकल फॉर्म्युला जो आहे तो आहे CaO, दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड. रेणुवस्तुमान मॉलिक्युलर मास. एखाद्या पदार्थाचे रेणुवस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज होय. The sum of the atomic masses of all the atoms in a single molecule of that substance. The unit of molecular mass is Dalton. रेणुवस्तुमानाचे एकक डाल्टन आहे. शेजारील तक्त्यामध्ये पाण्याचे रेणुवस्तुमान पाहू शकता. ते 18 डाल्टन या पद्धतीने दर्शवलेले आहे. मोल. संयुगाचा एक मोल म्हणजे संयुगाच्या रेणुवस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान होय. 1 मोल ऑफ अ कंपाऊंड इज द मास ऑफ दॅट सबस्टन्स इन ग्रॅम्स इक्वल इन मॅग्निट्यूड टू इट्स मॉलिक्युलर मास. पदार्थाच्या मोलची संख्या काढण्यासाठी पदार्थाच्या ग्रॅममधील वस्तुमानाला म्हणजेच मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅमला पदार्थाच्या रेणुवस्तुमानाने मॉलिक्युलर मासने भागलं तर आपल्याला त्या पदार्थातील मोलची संख्या काढता येते. हे आपण पुढील उदाहरणात पाहणारच आहोत. अवोगॅड्रो अंक म्हणजे पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या ही निश्चित असते. या संख्येला अवोगॅड्रो अंक म्हणतात. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. दिस नंबर इज कॉल्ड अवोगॅड्रोज नंबर. या अवोगॅड्रो अंकाचे मूल्य आहे 6.022 × 10⁻23. 6.022 गुणिले 10⁻23. इथे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की 1 मोल बरोबर 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स. एका मोलमध्ये 6.022 गुणिले 10⁻23 इतके रेणू सामावलेले असतात. याची उदाहरणे आपण आता पाहणार आहोत. पहिले उदाहरण 36 ग्रॅम पाण्यातील मोलची संख्या काढा. डिड्यूस द नंबर ऑफ मोल्स इन 36 ग्रॅम ऑफ वॉटर. इथे पाण्याचे रेणुवस्तुमान प्रथम आपल्याला काढावे लागेल. मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर काढण्यासाठी त्या पाण्याचा केमिकल फॉर्म्युला रासायनिक रेणुसूत्र जे आहे ते आहे H2O. या H2Oमध्ये 2 अणू हायड्रोजनचे म्हणून आपण 2 गुणिले H अधिक 1 अणू ऑक्सिजनचा म्हणून 1 गुणिले O केले. त्यानंतर पुढच्या पायरीमध्ये आपण 2 गुणिले हायड्रोजनच्या एका अणूचं वस्तुमान ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज 1 जे तुम्हाला दिलं जातं प्लस 1 × ऑक्सिजनच्या एका अणूचं अणुवस्तुमान आहे 16 म्हणून 2 गुणिले 1 अधिक 1 गुणिले 16 बरोबर 2 अधिक 16 बरोबर 18. हे 18 आलं आपलं मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर पाण्याचे रेणुवस्तुमान. आपल्याला काढायची आहे मोलची संख्या. मोलची संख्या काढण्यासाठी याआधी आपण सूत्र बघितलं की मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान जे इथे दिलेलं आहे 36 ग्रॅम भागिले डिवाइड बाय त्याचं मॉलिक्युलर मास म्हणजेच रेणुवस्तुमान जे आपण आता काढलेलं आहे 18. 36ला 18ने भागल्यानंतर आपला भागाकार येईल 2 म्हणून नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 2 मोल्स. 36 ग्रॅम पाण्यातील मोलची संख्या असेल 2 मोल. यानंतरचे उदाहरण 90 ग्रॅम पाण्यामधील रेणूंची संख्या काढा. पहिल्या उदाहरणात आपण मोलची संख्या जी आहे ती काढली होती. आता आपण रेणूंची संख्या काढणार आहोत. त्यासाठी पुन्हा पाण्याचं रेणुवस्तुमान म्हणजेच मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर मागच्याप्रमाणेच काढावं लागेल. 2 × H + 1 × O इज इक्वल टू 2 × 1 + 1 × 16 दॅट इज इक्वल टू 2 + 16 दॅट इज इक्वल टू 18. पाण्याचे रेणुवस्तुमान मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर आपला आलेला आहे 18. इथे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की 18 ग्रॅम पाणी म्हणजेच 1 मोल पाणी. 18 ग्रॅम वॉटर इज इक्वल टू 1 मोल वॉटर. जर 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल असेल तर 90 ग्रॅम म्हणजे किती? तर 90ला 18ने भागल्यानंतर
साहजिकच आपलं उत्तर असणार आहे 5 मोल. म्हणजे 18 ग्रॅम 1 मोल तर 90 ग्रॅम 5 मोल असणार आहे. 90 ग्रॅम पाणी आपलं 5 मोल पाणी आहे. एक भाग आपल्याला इथे माहीत आहे की 1 मोल पाण्यातील रेणूंची संख्या ही नेहमी असते 6.022 × 10⁻23. मग आपल्याला 5 मोल पाण्यातील रेणूंची संख्या काढावी लागणार आहे. त्यासाठी 5ला आपण 6.022 × 10⁻23 ने गुणलं तर 5 गुणिले 6.022चाच गुणाकार इथे करावा लागणार आहे. दॅट इज 30.11 30.11 गुणिले 10⁻23 10⁻23 आपण तसेच ठेवणार आहोत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स असल्यामुळे इथे युनिट एककाची आवश्यकता नाही. देअरफॉर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 5 मोल इज इक्वल टू 30.11 × 10⁻23. अशा रीतीने द्रव्याचे मोजमाप मेजरमेंट ऑफ मॅटर इयत्ता 9वीचं हे प्रकरण इथे संपलेलं आहे. या प्रकरणाचे 3 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.